मित्रांनो, अधिक मासातील शनिवार आणि षष्ठी यांचा दुर्मिळ योग आला आहे. या दिवशी काही गोष्टी केल्याने मनाला शांती, घरात सकारात्मकता आणि भक्तीची शक्ती वाढते असे म्हणले जाते. स्वामी समर्थ भक्तांसाठी हा दिवस विशेष का आहे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो, कारण अधिक मास, शनिवार आणि षष्ठी तिथी यांचा सुंदर योग आला आहे. अनेक भक्तांच्या मनात प्रश्न असतो की अशा दिवशी काय करावे, कोणती प्रार्थना करावी आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल कसे घडवून आणावेत. आजचा संदेश श्रद्धा, भक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे. मित्रांनो, जीवनात अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. मेहनत करूनही यश मिळत नाही, आर्थिक अडचणी वाढतात, घरात तणाव निर्माण होतो, मन अस्वस्थ राहते. अशा वेळी श्रद्धा आणि संयम हे सर्वात मोठे बळ असते. प्रत्येक कठीण काळ कायमचा नसतो. काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि प्रयत्नांचे फळही मिळते. अधिक मास हा आत्मपरीक्षणाचा काळ मानला जातो. या काळात आपण स्वतःकडे पाहावे, आपल्या चांगल्या आणि वाईट सवयींचा विचार करावा, मनातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्यांचे वाईट चिंतण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करणे अधिक महत्त्वाचे असते. जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा विचार शुद्ध होतात आणि विचार शुद्ध झाले की कृती योग्य दिशेने जाऊ लागतात. शनिवार हा संयम, शिस्त आणि कर्म यांचे महत्त्व सांगणारा दिवस मानला जातो. आपले कर्मच आपले भविष्य घडवते. फक्त नशिबावर अवलंबून न राहता सतत प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. अनेक लोक अडचणी आल्या की हार मानतात, पण जे लोक संकटाशी सामना करतात तेच पुढे जाऊन यशस्वी होतात. जीवनात कितीही अंधार असला तरी एका छोट्या दिव्याचा प्रकाश त्या अंधाराला आव्हान देऊ शकतो. त्याचप्रमाणे सकारात्मक विचार मोठ्या संकटावर मात करण्याची ताकद देतात. षष्ठी तिथे आपल्याला धैर्य, श्रद्धा आणि आत्मविश्वासाची आठवण करून देते. भीती, शंका आणि निराशा यांना मनात स्थान देऊ नका. प्रत्येक दिवस ही नवी संधी असते. काल जे झाले ते बदलता येत नाही, पण आजचा दिवस आणि उद्याचे भविष्य आपण नक्की घडवू शकतो. म्हणून भूतकाळातील दुःखात अडकून न राहता वर्तमानात योग्य प्रयत्न करणे आवश्यक आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणताही आशीर्वाद हा प्रयत्नांची जागा घेऊ शकत नाही. श्रद्धा आणि कृती यांची सांगड घातली की यशाचा मार्ग अधिक स्पष्ट दिसतो. जो व्यक्ती प्रामाणिकपणे काम करतो, इतरांना मदत करतो, आपल्या कुटुंबाची काळजी घेतो आणि चांगले विचार ठेवतो, त्याच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल घडत जातात. या पवित्र दिवशी मनात कोणाविषयी राग, द्वेष किंवा मत्सर असेल तर तो सोडून देण्याचा प्रयत्न करा. क्षमा करणे हे दुर्बलतेचे नव्हे तर सामर्थ्याचे लक्षण आहे. मन हलके झाले की जीवनातील अनेक ओझे कमी झाल्यासारखे वाटतात. आनंद बाहेर शोधण्यापेक्षा आपल्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये शोधा. आज स्वतःला एक वचन द्या, मी हार मानणार नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी प्रयत्न करत राहीन. मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या स्वप्नांसाठी आणि माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष करीन. प्रत्येक अडचण मला अधिक मजबूत बनवेल. प्रत्येक अपयश मला नवीन धडा शिकवेल. प्रत्येक दिवस मला यशाच्या अधिक जवळ घेऊन जाईल. मित्रांनो, अनेकदा आपण चमत्काराची वाट पाहतो, पण खरा चमत्कार आपल्या प्रयत्नांमध्ये, आपल्या धैर्यामध्ये आणि आपल्या सकारात्मक दृष्टिकोनात लपलेला असतो. जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. या विशेष दिवशी आपल्या कुटुंबासाठी, सुखासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा. चांगले विचार ठेवा, चांगली कृती करा आणि आशावादी राहा. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करा. शेवटी एवढेच सांगू इच्छिते की अडचणी कायम राहत नाहीत, पण त्यांचा सामना करताना दाखवलेले धैर्य कायम स्मरणात राहते. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, प्रामाणिक प्रयत्न करा आणि सकारात्मक राहा. तुमच्या जीवनात आनंद, समाधान, आरोग्य आणि यश नक्की येईल. श्री स्वामी समर्थ. हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. श्री स्वामी समर्थ.